Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपले बरेच कामं असे असतात जे आपल्याला रिपीट करायचे असतात आणि तरीही ते कामं कधीही संपत नाही. घरात मुलं असतील तर त्यांचा पसरलेला कचरा आणि अजून बऱ्याच गोष्टी, जेवण, स्वयंपाक, कपडे, भांडी आणि ह्या बऱ्याच गोष्टी रिपीट होत असतात. तर मी सध्या तरी माझ्या दिवसाची सुरुवात आहे ना ती फक्त 20 मिनटं लवकर करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेवर मी उठते त्याच्यापेक्षा 20 मिनटं मी आता लवकर उठत आहे आणि काहीही करत नाही त्या 20 मिनटामध्ये. फक्त शांत बसलेली असते आणि स्वतःबद्दल विचार करत असते. काही गोष्टी असतील, काही फ्युचर असतील किंवा शांतपणे फक्त एका जागेकडे बघत असते. याच्याने काय होतं ना की मला असं वाटतं ॲट दी एंड की मी आज 20 मिनटं जास्त जगलेली आहे. ते पण स्वतःसाठी नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी एका हातात ब्रश असतो आणि दुसऱ्या हाताने आपण दूध तापवत असतो. तर ह्या गोष्टी नको व्हायला आणि हे नंतर तर सगळं होणार आहे ह्या 20 मिनटानंतर. पण हे 20 मिनटं माझे आहेत आणि मी हे स्वतःसाठी क्रिएट केले आणि म्हणून मी स्वतःसाठी 20 मिनटं लवकर उठते आणि शांत निवांत होऊन पूर्ण अगदी म्हणजे पक्ष्यांचा आवाज पण बारीक दुरूनसुद्धा आवाज मला ऐकू आला पाहिजे एवढं मी स्वतःला शांत ठेवत असते. छान पाण्याचा ग्लास मी घेत असते आणि मस्त एका पाण्याचा ग्लास प्यायला मी 20 मिनटं घेत असते इथे. आणि हे केल्याने जर तुम्हाला वाटत असेल की काय मोठा चमत्कार होणार आहे तर दिवसभर जे आपण स्वतःसाठी जगत नाही बऱ्याच वेळा, मुलांसाठी करा, घरच्यांसाठी करा आणि दिवसभरची कामं करा, यापासून थोडं रिलॅक्स असतं. आणि सकाळी जर उठलं आपण तर सकाळी मन थोडं शांत असतं. तर शांत एक वॉक घ्या, घरातल्या घरात घ्या, असं काही नाही 20 मिनटात तुम्हाला बाहेरच जायचं आहे. पण हे स्वतःचा टाईम आहे, हा स्वतःसाठी जगा आणि तुम्हाला रात्रीला फील होईल की आजचा दिवस खूप शांत गेलेला आहे. तर ही होती माझी पहिली टिप आणि नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बघणार आहोत की आपण आपली लाईफ अजून बेटर पद्धतीने आणि शांत पद्धतीने कशा पद्धतीने घालवू शकतो. तर हा जरा वेगळा व्हिडिओ असणार आहे रोजपेक्षा आणि असला व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमधून नक्की सांगा. आय विल मेक मोर व्हिडिओ याच्यावर. आठवड्यातून प्रत्येक दिवशीच मी योगा करणार आणि खूप अशी हार्ड एक्सरसाइज करणार असं माझा अजेंडा बिलकुलही नाही आहे. मला ज्या दिवशी वेळ मिळाला मी ट्राय करते की आठवड्यातून किमान 4 दिवस तरी मी माझी योगा मॅट काढते. नसेलच तर नॉर्मल खाली बसायचं आणि 2-4 जे रामदेव बाबाची योगा आठवत आहेत तेवढे करायचे. आणि सध्या मी फोकस करते, मला असं वाटतं की माझी छोटीशी टमी अजून थोडी मोठी व्हायला लागलेली आहे तर ती कमी होण्यासाठी आणि बॉडी फ्लेक्झिबल राहण्यासाठी मी काही 2-4 जे आहेत त्या गोष्टी स्टार्ट केलेल्या आहेत. आताच नाही, मी जेव्हा नवीन वर्ष सुरू झालं मी तेव्हाही स्टार्ट केलं आहे. तेव्हापासूनच म्हणजे हे स्टार्ट केलेलं होतं की नाही आता काहीही झालं तरी मी 5 मिनटं घ्यायचे. आणि जेव्हा पिया स्कूलला जाते ना मी त्यानंतर ह्या गोष्टी करत असते आणि याचा बेनिफिट्स काय होतो ना की बॉडी आपली नेहमी जी असते ना रिलॅक्स असते आणि अचानक जी कामांची अगदी ढीर बनत असतो ना आपल्यापुढे तेव्हा आपण अचानक दमत नाही. कुठे बाहेर फिरायला गेलो तर आपल्यात तेवढा स्टॅमिना असतो आणि आपला स्टॅमिना हा आपल्या हातात असतो आणि तुला वाढवायचा आहे म्हटल्यावर तर थोडी कसरत तर करावी लागणार. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे डंबेल्स नाही, आपल्याकडे हेच नाही, आपल्याकडे तेच नाही, इक्विपमेंट्स नाही म्हणून आपण खूप रिझन देत असतो. असं काहीही नाही, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं आणि मी डंबेलचं सोल्युशन इथे माझी 1.5 लिटरची जी बॉटल आहे तिला बनवून टाकलेलं आहे. आणि मी जसं म्हणले की मी माझ्या पोटासाठी थोडी एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे तर त्या पद्धतीने मी जे आहे इथे 15 मिनटं असो की 20 मिनटं असतो मी ट्राय करते की दररोज थोडी एक्सरसाइज झालीच पाहिजे. तुम्हीही करत नसाल एक्सरसाइज तर थोडी स्टार्ट करा इझीपासून, मग हार्डकडे वळा. आणि एकदाची सवय झाली ना आणि मग ही छान सवय तुमची सुटणार नाही. फक्त यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट तेवढं राहावं लागेल. थोड्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॅनेज कराव्या लागतात, टाईम मॅनेज करावा लागतो, पण हळूहळू सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण आपण ते सगळ्या गोष्टी करण्याची जी मनात ताकद असते ना ती तेवढी आपली असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे, बाकी सगळं आपोआप घडतं.
सगळं काही होऊन जातं. पण काय होतं ना, की स्वतःसाठी जो वेळ असतो, म्हणजे स्वतःची एक केअर करायची जी वेळ असते ना, तिथे आपण खूप फास्ट करतो. मग ती चंपी असो, अंघोळ असो किंवा मग अजून बऱ्याच काही गोष्टी असतो. आपण तिथे स्वतःला जे आहे ना, मागे ठेवत असतो आणि मुलांना आपण प्रायोरिटी देत असतो. तर स्वतःला प्रायोरिटी जर आपण पहिले ठेवलं ना, तर बाकी सगळी बरोबर आपोआप प्रायोरिटी बनतात. आणि काय होतं, तुम्हाला करताना बघून काय होईल ना, की ते आपोआप मुलं असतील ना, तर तेही आपोआप आपल्याला चांगल्या गोष्टी करताना बघून आपल्याला फॉलो करायला लागतात आणि आपली प्रायोरिटीही कमी होते आणि त्यांनाही ही सवय लागते, की तेही आपल्याला बघून काहीतरी स्वतःसाठी करतील. नॉर्मल एक फेस पॅक असला ना, तरी देखील मला माहिती आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याच रुटीनमुळे ना ह्या गोष्टी खूप जास्त ज्या आहेत मागे चालल्या जातात आणि महिना निघून जातो आणि एक फेस पॅकसुद्धा साधा घरातल्या घरात आपण लावू शकत नाही. आणि मला माहिती आहे सगळ्यांसोबत होत असतं. मी फक्त आठवण करून देते आहे, की जागा आणि तुम्हीही तुमच्या स्किन केअरची जी आहे काळजी घ्यायला सुरुवात करा. प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा जो आहे हक्क आहे आणि त्यासाठी आपण स्वतःने प्रयत्न केले पाहिजे. आणि ही एक छोटीशी गोष्ट असते आपल्याला सुंदर दिसण्यासाठी. असं नाही की खूप मोठा चमत्कार होणार आहे, पण आपल्याला फील छान होतं. आपल्याला दिवसभर कसं दिसायचं आहे आपल्या हातात असतं. एक नॉर्मल ड्रेस घालून तसंच जुडा बांधून नाही, थोडं तरी स्वतःसाठी करा, की मिररमध्ये आपण अचानक चालताना स्वतःला दिसलं ना, की छान दिसले पाहिजे. आणि तो एक कॉन्फिडन्स जेव्हा येतो ना, की नाही मी छान दिसते आणि मग छान वाटायला लागतं, सगळं प्रसन्न होऊन जातं मन. त्यासाठी स्वतःला मस्त प्रोडक्टिव्ह आणि छान असं परफेक्ट रेडी करून ठेवा सकाळीच. बाहेरच्या सुंदरतेइतकं आतली सुंदरता ही खूप महत्त्वाची आहे. नॉट जस्ट मी आता फक्त हा एक ज्यूस बनवते, फक्त हा ज्यूस नाही, तर तुम्ही दिवसातून प्रत्येक जो मील आहे त्यात तुम्ही किती हेल्दी फूड खाताय याच्यात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि एक नॉर्मल ड्रिंक मला ही सकाळची, नॉट मी म्हणजे प्रत्येक दिवशी घेते असं अजिबात नाही आहे. जेव्हा माझ्याकडे गोष्टी अवेलेबल असतात मी तेव्हा घेत असते. पण हे अवेलेबल करण्यासाठी मला स्वतःला प्लॅनिंग करायची असते, की मला मार्केटमध्ये गेल्यावर हे आणायचं आहे आणि ह्या चांगल्या गोष्टी मला खायच्या आहेत. आणि बॉडीचा थकवा हा मान्य आहे, हा होणारच आहे. रात्रीला नको वाटतं आपल्याला, पण ट्राय करा की तुम्ही सकाळीच एवढं छान हेल्दी ड्रिंक घेताय की ज्याने तुम्हाला रात्री थकवाच जाणवणार नाही किंवा तुमचे स्किनचे बेनिफिट्स असतील ते तुम्हाला मिळतील. हेअरफॉल असेल तो तुमचा स्टॉप होईल. तर अशा बऱ्याच छोट्या गोष्टी ह्या जर आपल्या रुटीनमध्ये आपण नेहमी आणून ठेवल्या आणि हे शक्य आहे तुमच्या हेल्दी मीलमुळे, तर आपला हेल्दी डाएट असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कितीही एक्सरसाइज करून घ्या, तुम्हाला जर वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे, तुमची डाएट जर प्रॉपर नसेल, आपलं जेवण जर आपण हेल्दी घेत नसेल, तर त्या एक्सरसाइजचा त्या योगाचा काहीही फरक पडत नाही. तर प्रत्येक गोष्ट ही एकमेकांवर अवलंबून असते. आणि या हेल्दी ड्रिंकमुळे मला असं वाटतं की माझी स्किन जी आहे ती ग्लो करत आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हे फॉलो करावं. छान ड्रिंक घ्या, छान जेवण करा आणि जेवढं छान खाणार तेवढं आपलं मनही छानच होत असतं. प्लॅनिंग, कुठल्याही गोष्टीचं नियोजन असलं ना, तर ती गोष्ट व्यवस्थितपणे जी असते ती पूर्ण होत असते. मी आधी हे करत नव्हती. मी माझ्या कामांची आता प्लॅनिंग करायला लागलेली आहे आणि मी यूट्यूब स्टार्ट केल्यामुळे माझा जो वेळ होता, कारण घरात कुठलीही मेड नाही आहे, घरातली कामं मलाच करायची आहेत आणि या सगळ्यांमुळे मला माझ्या यूट्यूबला जो आहे तो बराच वेळ द्यावा लागतो. आणि ट्रस्ट मी, इतका वेळ जातो एडिटिंगमध्ये की मी सांगू नाही शकत. पण असो, हे माझं काम आहे आणि मी हॅपीली हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना जर मला वेळ द्यायचा आहे तर मला प्लॅनिंग करून चालावी लागणार. घरातले कामंही करायचे आहेत आणि यूट्यूबही करायचं आहे म्हटल्यावर प्लॅनिंग तर पाहिजेच. असंच नाही, आपण आपल्या दररोजच्या मीलची प्लॅनिंग करू शकतो. कशा पद्धतीने आपण आठवड्याची पूर्ण प्लॅनिंग करायची की आपला एकही दिवस हा जंक फूडने जाणार नाही किंवा एखाद्या दिवशी आपल्याला भागवावं लागणार नाही कुठल्या तरी खिचडीवर किंवा नॉर्मल असं. म्हणजे अशी प्लॅनिंग असली ना, जेवणाची असो की लाईफची प्लॅनिंग असतो, प्लॅनिंग असली तर गोष्टी भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देत असतात. त्यामुळे कामांची प्लॅनिंग तुम्ही करू शकतात, आठवड्याच्या जेवणाची प्लॅनिंग करू शकतात, ग्रोसरीची प्लॅनिंग करू शकतात. मुलांना तुम्हाला या आठवड्यात काय नवीन शिकवायचं आहे तुम्ही याची देखील प्लॅनिंग करू शकतात. तर करत नसाल तर प्लॅनिंग नक्की करा, रिझल्ट खूप छान असतो. आयुष्य जे आहे ते सोपं होऊन जातं, कारण प्रत्येक गोष्टी पानावर लिहून ठेवलेल्या असतात. टाईम
आपल्याला टाईमच मिळत नाही. इतके कामं असतात की मुलांचा अभ्यास घ्या आणि मग हे कामं करा, ते कामं करा. त्यांच्यासोबत खेळायची इच्छा आहे ती होतच नाही. होते पण ती बनवावी लागते. आपल्याला मनाला सांगावं लागते की नाही, नाही 10 मिनिटं तर खेळलेच पाहिजे. मूल लहान आहे. 2 वर्षानंतर हे एवढं मोठं होऊन जाईल की हे खेळणं सोडून देईल. त्यामुळे आजच बसा. 5 मिनिटं का होईना बसा आणि ती छान अशी मेमरी क्रिएट करा की तुम्ही डबल रिपीट करून करा. घरात टॉईज नसतील तेच टॉईज घेऊन खेळा. पण तुम्ही इंटरेस्ट दाखवला ना तर तुमच्या त्याच जुन्या टॉईजमध्ये मुलांनाही इंटरेस्ट यायला लागतो. पण आधी आपण घेतला पाहिजे. आणि ही एक छोटीशी गोष्ट आहे की गोष्टींमध्ये आपण इंटरेस्ट क्रिएट केला ना की मुलंही इथून शिकायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टी तेही आनंदी व्हायला लागतात. आणि 5 मिनटं लागतात फक्त आणि 5 मिनटामध्ये बरंच काही बदलून जाऊ शकतं. इथे पिया जिंकलेली आहे आणि तिला प्रचंड या गोष्टीचा आनंद झालेला आहे की मी मम्मा माझ्यासोबत खेळली आणि मी जिंकली. मी मम्माला हरवलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त आनंद तिच्यासाठी काय असणार आहे. आणि छान असा क्वालिटी टाईम जो आहे तोही माझा स्पेंड झालेला आहे. फक्त आजच नाही, मी रोजच तिच्यासोबत असा वेळ घालवत असते. कारण जर मी आज तिच्यासोबत असा वेळ घालवेल तरच ती मोठी होऊन तेवढा तिचा वेळ ती माझ्यासोबत स्पेंड करायला तिला आवडेल. पॅशन, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही पॅशन असतं. कुणाला कुकिंग खूप जास्त आवडते. प्रचंड छान प्रमाणात टेस्टी फूड असं कोणी बनवू शकतं. मला गार्डनिंग खूप आवडते. कोणी पेंटिंग असतं जे खूप छान करत असतं. कोणी गायिका असतात आणि कोणी छान डान्सर असतात. मला माहिती आहे की एवढा आपण आता काय संसार चालू झाला आहे आपला आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ मिळत नाही. नाही 1 तास का असे ना तुम्ही गायिका असाल तर क्लास जॉईन करा. डान्सची खूप हौस असेल तर तुम्ही डान्स जॉईन करू शकतात. किंवा तुम्ही खूप छान अशं पेंटिंग करत असतात तर तुम्ही घरच्या घरी देखील छान पेंटिंग करून तुमचं घर सजवू शकतात. मला गार्डनिंग खूप जास्त आवडते आणि हे काम करताना जे आपलं आवडीचं काम असतं ना त्याला आपण कधीही दमत नाही. आपल्याला थकवा कधीही जाणवत नाही. जशी आहे गार्डनिंग, मी कितीही दमू द्या कितीही काम करू द्या, मी गार्डनिंग करायला सुरुवात केली की माझं माइंड फ्रेश होऊन जातं. आणि जी गोष्ट आपल्याला फ्रेश करते तिच्याने थकवा कसा येणार. सो अशा गोष्टी ज्या आहेत त्या दिवसातून काही ना काही छंद आपण बाळगला पाहिजे. याने काय होतं की माइंड आपलं फ्रेश राहील. आपण दिवसभर काहीतरी एक अशी गोष्ट करू जी आपल्याला आवडते, जिचा रिझल्ट बघण्यासाठी आपण आतुर आहोत. एक छोटीशी कटिंग छोट्याशा इथे मी जे आहे त्याच्यात मी लावलेली आहे इथे. आणि छोटंसं झाड आता मी रोज वेट करणार, याचा रोज बघणार, रोज याला टाईम देणार की हे किती मोठं होतं आहे, याला रूटिंग आलेत की नाही. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आनंद देऊन जात असतात. स्वतःचा आनंद शोधा आणि आनंदी राहायला सुरुवात करा. लोकांशी गप्पा मारून, लोकांमध्ये गुंतून बऱ्याच गोष्टी आपल्याला आधी आनंद देतात, नंतर त्रास देऊन जातात. पण ट्रस्ट मी, आपण आपला छंदात जर आपण टाईम वेस्ट केला ना तर ते तुम्हाला रिटर्नमध्ये कधीही डिसअपॉइंटमेंट किंवा आपल्याला जे आहे दुःख कधीही देऊन जात नाही. त्यामुळे 4 लोकं पाडण्यापेक्षा मला असं वाटतं की 4 झाडं पाडलेले कधीही चांगले. आणि मी माझ्या आयुष्यातून बरेच जे निगेटिव्ह लोक होते ते मायनस केलेले आहेत. आणि जो माझ्याकडे एक्स्ट्रा टाईम असतो तो मी त्या लोकांना देण्याऐवजी मी माझा जो आहे माझ्या आवडीच्या गोष्टींना देत असते. आणि यामुळे लाईफ खूप इझी होऊन जाते. संवाद, जर नात्यात संवाद नसेल ना तर आपलं नातं जे आहे ना ते हळूहळू करून दूर व्हायला लागतं. आणि 2 चांगले व्यक्ती जे खूप जवळचे असतात तेही दूर होऊन जातात. यासाठी प्रत्येक घरामध्ये जो संवाद आहे ना, नवरा बायकोचा असो, आई मुलाचा असो, आई मुलगीचा असो किंवा मुलांचा आणि बापाचा असो, संवाद सगळ्यांमध्ये झालाच पाहिजे. जर संवाद स्टॉप झाला नातं संपून जात असतं. आणि ही एका दिवसाची गोष्ट नसते. संवाद स्टॉप व्हायला महिना वर्ष लागतो आणि कधी नातं तुटून जातं आपल्याला लक्षात येत नाही. एक चांगलं रिलेशनशिप असण्यासाठी 5 मिनटं का होईना तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देत नसेल, तुम्ही जाऊन बसा. आपण स्वतः जाऊन बसायचं, एक छान गोष्टी करायच्या त्यांच्यासोबत आणि बस दिवसाचे 5 मिनटं तरी आपण घातलेच पाहिजे. पियाचे पप्पा दररोज घरी असतात पण नाही, मी रात्रीला 5 मिनटं तरी आम्ही असं बसून वॉक करताना बोलणारच. कारण का, हा वेळ आपला असतो आणि आपल्याला तो बनवायचा असतो, आपल्यासाठी बनवायचा असतो. आणि हा एक दिवस गेल्यानंतर आपल्याला या गोष्टीचं रिग्रेट नको व्हायला की आपण वेळ तर सोबत घालवलाच नाही. दिवसभर सोबत असतो आपण पण
पण हा वेळ महत्त्वाचा असतो. त्यामुळे वर्किंग असाल, तुम्हीही वर्किंग असाल, तरीही घरी आल्यानंतर 5 मिनिटं तर आपण काढूच शकतो आणि एका संवादाने जर नातं एवढं छान होत असेल तर का नाही करायचं. प्लॅनिंग करा की काय छान छान बोलायचं आहे. अजिबात गोष्ट भांडणीपर्यंत न्यायची नाही. हे डोक्यात आधीपासून क्लिअर ठेवा आणि छान मस्त गप्पा मारायचा आणि असा दिवस आपला संपला की मग मला सांगा की तुम्ही दिवसभर प्रोडक्टिव्ह, हॅपी, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहतात की नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. या टाईपचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा की मी असा बनवू की नको, म्हणून मोटिवेट झाला असेल तर प्लीज एक हार्ट तर तुम्ही ड्रॉप करू शकतात. लाईक करा व्हिडिओला आणि हां, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हॅपी राहा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. As the chemicals they take us higher.